रोशन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आलो मोठ्या बहिणीला सोडायला शोरूममध्ये उमरठमध्ये. तुम्हाला भेटतो मी गाडीवर. वाडी ते मी खात आहे वाडीमध्ये. आता आम्ही चाललो क्रिकेटची मॅच खेळायला. आता आमच्या गावामध्ये मॅच आहे, तुम्हाला दाखवतो. चला भेटूया गाडीवर. आम्ही चाललो क्रिकेटच्या मॅच खेळायला आणि माझा मोठा भाऊ. तुम्हाला भेटतो डायरेक्ट आम्ही ग्राउंडवर. मॅच मध्ये शेवटची गोलंदाजी आता दर्जा कामगिरी केली आहे. फुलटॉसने यावेळी साडेबाकी फटका ठरवला. डीप मध्ये क्षेत्राचा अक्षय मारे कोणतेही चूक करणार नाहीत. विकेटचा पतन फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूवर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. अक्षय वारंग याच्या माध्यमातून विकेटचा पतन आलिम बटवाले आल्या पाहू शकतात. जय भवानी तिवरी क्रिकेट संघ खास करून कौतुक करावं लागले या गोलंदाजाचं. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना यावेळेस फटका फिरवलाय. लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये 55 इशारा येते. 4 कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. गती परिवर्तित चेंडू शाश्वत कोच स्ट्रायकिंग एंड त्या दिशेने आपण पाहतोय. थोडासा उशीर झालाय या मॅच मध्ये. गोलंदाज थोडेसे वर्तुळ करताना पाहायला भेटतात. यावेळेस ऑर्केस्ट केले जात आहे चेंडूला. माझा थर्ड मॅच क्षेत्रामध्ये बघता तिथे क्रिकेट संघ आजच्या 3 सामन्यांमध्ये 3 विजय प्राप्त केले. कॅप्टन आपण जर पाहिलं सुनिया चव्हाण याच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. अगदी गावातील खेळाडू घेऊन हा संघ खेळतोय, परंतु दर्जेदार कामगिरी सर्वच. आज आम्ही पोहोचलो सेमीफायनलमध्ये. म्हणजे आमची सेमीफायनल आहे, तर तुम्हाला मी दाखवीन सेमीफायनल. चला. नमस्कार मंडळी, रोशन ब्लॉग. आत्ता आपण इथेच थांबूया. उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया.